बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा, आम्ही पाकिस्तानी नाही, पाकिस्तान आमच्यावर नरसंहार करतो. नेते मीर यार बलोच यांचं वक्तव्य. तर भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचंही समर्थन. सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर, सिंधू कराराचा पुनर्विचार करा, तहानलेल्या पाकिस्तानची भारताला विनंतीपत्र. पाकची विनंती भारतानं धुडकावली, सूत्रांची माहिती. भारताकडे आता नवी स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली. ओडिसाच्या गोपाळपूरमध्ये भार्गवास्त्राची यशस्वी चाचणी. एकाच वेळी अनेक ड्रोनवर मारा करण्यास उपयुक्त ठरणार. चुकून पाकच्या हद्दीत गेलेले बीएसएफचे जवान पीके साहूंना पाकने भारताकडे सोपवलं. तर भारतानेही पाकचा एक रेंजर त्यांना सोपवला. रेजिस्टन्स फ्रंट संघटनेविरोधातील पुरावे भारत संयुक्त राष्ट्राला सादर करणार. टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी जोडलेली संघटना. पाकिस्तानी झेंड्याची विक्री ताबडतोब थांबवा. अमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस. फ्लॅग कॉर्पोरेशनने केंद्राकडे तक्रार केल्यानंतर निर्णय. पाकिस्तानातील अणुबॉम्बचा अड्डा असणाऱ्या किराणा हिल्समधून रेडिएशनची चर्चा. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल. अमेरिकेने पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं. चांगल्या वाईट काळात आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू. तुर्कीचा अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचं ट्विट. तर पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानचा पंतप्रधान शाहबाज शरीफने मानले आभार. पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला. आम्ही दहशतवाद्यांसोबतचे सर्व संबंध तोडले. पाकच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफचं वक्तव्य. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान. स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ, 4 एअरमॅनसह 50 जणांचा मृत्यू. पीएएफची अनेक लढाऊ विमानही नष्ट झाल्याची माहिती. अमेरिकेनं यशस्वी मध्यस्थी करत भारत पाकमधला वाद मिटवला. वाद नको, आपण व्यापार करू, दोन्ही प्रमुखांना म्हणालो. ट्रम्प यांच्याकडून पुनरुच्चार. अरुणाचल प्रदेशात चीनच्या गुरगोड्या सुरूच. अनेक ठिकाणांचं चीनकडून नामांतर. चीनची कृती हास्यास्पद आणि अर्थहीन. अरुणाचल प्रदेश आमचा भाग होता, आहे आणि राहील, भारत सरकारकडून स्पष्ट. शोपियानमध्ये ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त. ऑपरेशन केलर राबवून लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा. कर्नल सोफिया कुरेशींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप मंत्र्यांचा माफीनामा. सोफिया बहिणीची 10 वेळा माफी मागायला तयार. मध्य प्रदेश हायकोर्टाने झापल्यानंतर मंत्री विजय शहाची माफी. अमृतसरमधील शाळा 8 दिवसानंतर पुन्हा सुरू. नेहमीपेक्षा कमी वेळासाठी विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार. तर राजस्थानच्या जैसलमेर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर. दुकानं आणि शाळा सुरू. छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई. सुरक्षा दलाकडून आतापर्यंत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा. गृहमंत्री अमित शहांकडून सीआरपीएफ, एसटीएफ आणि डीआरजी जवानांचं अभिनंदन. भालाफेकपटू नीरज चोप्राची सैन्य दलात लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती. राष्ट्रपतींकडून मोठा बहुमान. यापूर्वी नीरज चोप्रा राजपुताना रायफल्समध्ये सुभेदारपदी होता. बीड, लातूर, धाराशिव, इगतपुरी, रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी. पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा. सोलापूरच्या माळशिरसमध्ये गारपीट. रायगड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं भातपीक पाण्यात गेल्यानं आर्थिक नुकसान. तर धाराशिवच्या उमरग्यात वीज पडून घोड्याचा मृत्यू. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोनं 97,644 रुपये प्रति तोळा. तर चांदीचा दर 1,09,40,000.